महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध साहित्यिकांबरोबरीनं नवोदित साहित्यिकांना पण कवी संमेलनात संधी देतात. तुम्हाला खरं सांगतो, माझ्या घरून 5 किलोमीटर सुप्यापर्यंत चालत आलो. तिथून मोरगावपर्यंत, जेजुरीपर्यंत मी त्या जीप गाडीला पाठीमागे लटकून आलो. तिथून कशानं तर लटकत त्या सासवडला आलो. तिथून उतरल्याच्या नंतर करामाई मंदिर शोधलं. तिथं गेल्याच्या नंतर कवी संमेलनामध्ये कुणाकडं त्या कवी संमेलनाचं नियोजन आहे आणि तिथं त्यांना नाव दिलं. मी हनुमंत चांदगुळे सुप्यावरून आलोय, मला कविता सादर करायची. त्या माणसानं नाही संधी दिली मला पहिल्या वर्षी. रात्रभर जागलो. पुन्हा दुसरं वर्ष आलं. 13 ऑगस्टला संमेलन असतं. दुसऱ्या वर्षी म्हटलं की जाऊ द्यात, आता यावेळी जास्त माणसं होती किंवा आधी नावं दिली असतील. सकाळी लवकर गेलो, सगळी सत्र ऐकली, नाव सकाळी लवकर दिलं. दुसऱ्या वेळी पण कविता म्हणायला नाही संधी दिली. 2 वर्ष झाले. म्हटलं आता तिसऱ्या वर्षी आपण काहीतरी डोकं लावायचं. तिसऱ्या वर्षी पुन्हा त्या संमेलनात आलो आणि संमेलनात आल्याच्या नंतर म्हटलं डायरेक्ट मुख्य आयोजकांना भेटायचं. आता ते मध्ये जे आहेत ना, त्यांच्या नादाला नाही लागायचं, डायरेक्ट आयोजकांना भेटायचं. विजय दादा त्यांच्या समोर उभं राहिले. मला म्हटले, काय रे बाळा, कुठं आलायस? म्हटलं सुप्यावरून. गेल्या वर्षी पण आला होता ना? हो म्हटलं आलो होतं की, पण म्हटलं कविता सादर करायला नाही संधी दिली. ते म्हटले माझ्याकडे नाव द्या. नाव पटकन दिलं. त्या तिसऱ्या वर्षी मला आत्रे संमेलनामध्ये कविता म्हणण्याची संधी मिळाली. त्यावेळच्या कविता या पंचलाईनच्या होत्या. जे मी आज ज्या कविता लिहू नका म्हणून लोकांना सांगतोय, तसल्या कविता मी त्यावेळेस लिहित होतो.